लाखो मराठा समाजाची ऐतिहासिक गर्दी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाची धग। नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आमच्या YouTube न्यूज चॅनेलवर। आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मुंबईकडे, कारण आज आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांचा जमाव उसळला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा छेडणारे जरांगे पाटील यांनी आज थेट येथे उपोषणाला प्रारंभ केला आहे। सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वाहनांतून, रेल्वेतून, एसटी बसमधून आणि खासगी गाड्यांमधून मराठा समाजाचे लोक मुंबई गाठत आहेत। संपूर्ण आझाद मैदान नुसते मराठ्यांच्या जयघोषाने दुमदुमलेले आहे। मराठा आरक्षण हक्क आमचा अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे। जरांगे पाटीलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आता सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। समाजाला न्याय मिळत नाही या भावनेतून राज्यभर अनेक आंदोलनं झाली, पण आता थेट राजधानी मुंबईत लाखोंचा जमाव एकत्र आल्याने सरकारवर ताण प्रचंड वाढला आहे। आझाद मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, परंतु मराठा बांधव शांततेत आपली भूमिका मांडत आहेत। महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठांचा सहभाग लक्षणीय आहे। या आंदोलनाची थेट लाईव्ह चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मराठा समाजाने एकजूट दाखवली असून आता नाही तर कधीच नाही असा नारा दिला जात आहे। जरांगे पाटीलांचे हे उपोषण किती दिवस सुरू राहते? सरकार नेमकं काय निर्णय घेते? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत। मित्रांनो, हा ऐतिहासिक क्षण आपण पाहत आहोत। या आंदोलनाविषयी तुमचं मत काय? मराठा समाजाला न्याय मिळायला हवा का? कमेंटमध्ये जरूर सांगा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।